हॉल नक्कीच त्या ठिकाणी रमेश बगळी पणजी गोवा त्या वाटे गोवावर या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. गोव्यावरने चिमणगाव 50 रुपये आलेले आहेत. आता बाबा तुम्ही गोव्याचे आहेत. वा वा बाबाकडून 50 रुपये आलेले आहेत. बाबाने मानाचा मुद्रा करतो. बाबा तुमचं 50 रुपये माझ्यासाठी जसं 50 लाखाची पाठी. या बाबांकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. खिशात काय ते बघायचं नाही, पण तो माणसाने आयुष्य अशा माणसासारखं जगायला पाहिजे. आनंदात बाबा पाठीला नाचू नका, तो टेबल तुटलाय. हा इथं नाचा. हा या ठिकाणी ते वजन कमी असल्यामुळे बाबांचा टेबल तुटू शकत नाही. त्यामुळे बाबांना पण मानाचा मुद्रा करतो, बाबांचा आशीर्वाद घेतो. बाबा हा धन्यवाद. या ठिकाणी दुसऱ्या बाजूला सुरुवात करत आहे. सुंदर कार्यक्रम आमचे चिमण बुवा यांनी या ठिकाणी केलेला आहे. पहिली गोष्ट बुवा, जे परमेश्वराने आपल्या प्रत्येकाच्या नशिबात दिलंय तेच आपल्याला स्वीकारून पुढे जायचं आहे. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं चिमण बुवा तुम्हाला स्वतःच्या अंगावर ओढून घ्यायची लय घालेली सवय आहे. प्रत्येक गाण्याला मी स्पष्टीकरण दिलेलं आहे. तुम्हाला पहिली गोष्ट लंगडा हा शब्द मी तुमच्यासाठी वापरलेला नाही. आज तुमच्या पायाचं ऑपरेशन झाल्यानंतर देखील चिमण बुवा तुम्ही रसिकांसाठी या ठिकाणी उभे आहात. त्याबद्दल चिमण बुवाचं टाळ्या वाजून सर्वांनी या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे. एक कलाकार आहे बुवा, कलाकाराची जाण ठेवणार मी एक कलाकार आहे. त्यामुळे तुम्हाला उदंड आयुष्य लागू दे, निरोगी आयुष्य लागू दे. परंतु तुमचा मी प्रतिस्पर्धी असल्यामुळे तुम्हाला जिथे तुमची ठासाची तिथे मी ठासूनच जाणार लक्षात ठेवा बुवा. हा या ठिकाणी बुवा म्हणाले की 4 वर्षांपूर्वी बुवा गवळण गायला तीच गायली. बुवा तुम्हाला काहीतरी दाखव, काहीतरी तुझ्याकडे पुरावा असेल हा विषय मी गायला होता. त्यामुळे बुवा आणि बुवाने मला एकच सांगायचं बुवा, जेव्हा सिंगल वारा कराल ना तेव्हा काहीतरी प्रेमाची गवळण गावा बुवा, है की नाही. डबल बारीला बुवा तुम्हाला डबल वाऱ्या घ्यायच्या असतील तर बुवा समोरचा बुवा जे गातो त्याला प्रत्युत्तर तुम्ही द्या, तर तुम्ही डबल बारीच्या लायकीचा बुवा. नाही तर आपला नमन परत चालू करा आणि बुवा आपल्या नमनाच्या वाऱ्या चालू ठेवा. तिकडे चालतो का शिकाली बुवा, तुम्हाला ते झेपतंय है की नाही. हा तर सिंगल बारीच्या बुवा तुम्ही गाणी तर डबल बारीला गाऊ नका. लोक जे आलेत त्यांचं मनोरंजन झालं पाहिजे. थोडाच वेळा बुवांना पण आता गावी जायचंय, त्याची गाडी पकडायची आहे म्हणून जास्त काही बुवांना बोलत नाही. परंतु बुवांनी जो प्रश्न दिलेला आहे त्या प्रश्नाला 4 बाजू मी मागच्या वेळी देखील मारल्या होत्या. आज नवीन पद्धतीने मारतोय बुवा, नीट फक्त ऐकायचंय. पटला आज तुमचे बाबा या ठिकाणी नाहीयेत. शास्त्र आणि तुमचा बुवा काय समीकरण जुळत नाही, कारण तुम्ही कधी शास्त्र हातात धरला असेल काही मला वाटत नाही बुवा. परंतु कुठेतरी रेकॉर्ड करा, तुमच्या बाबांना हे ऐकवा. काय बोलतोय तुमचा जो विषय आहे की रावणाची बहीण ही बुवा त्यांनी विचारलेलं की शूर्पणखा ही आज कलियुगात कोणत्या रूपात आहे, त्याच्या या ठिकाणी शायरीच्या माध्यमातून उत्तर देतोय. लक्ष असू द्या. जेव्हा तिचं नाक कापला बुवा तो विषय धरून तुम्हाला उत्तर देतोय. बघा जे माझ्या वाचनामध्ये आहे, ज्याचा मी अभ्यास केला तेवढंच तुम्हाला सांगेन बुवा, थातूर मातूर काय सांगणार नाही. म्हणून काय म्हणतोय, तोंड लपवले तिने जेव्हा तिचं कापलं रे नाक. अरे तोंड लपवले तिने चिमण बुवा जेव्हा तिचं कापलं रे नाक. अरे लक्ष्मणाचा शाप तिला म्हणून तिला या कलियुगात पतीचा धाक. अरे करशील चाळे तिच्या सोबत तर तुझी होईल राख. ही करशील चाळे तिच्या सोबत तर या कलियुगी तुझी होईल राख. अरे शूर्पणखा ती कपड्यावर चिमण बुवा जणू तिच्या कपड्यावर या कलियुगाचं चाक.
कापसाचा आणि बेट्याचा जर अभ्यास असेल तर चाकावरनं सुरुवात करते जेव्हा पण भेटतील तेव्हा. हा आणि म्हणून या ठिकाणी थोडक्यात वेळ आहे. बोले कावळ्याच्या शापाने म्हणतात गाय मरत नाही. अरे तुझी पुरुषाची बाजू आहे बुवा, तू पुल्लिंग आहेस. गाय मरत नाही बुवा. काय बुवा गातोय बुवालाच माहित नाही. हे लिहून आणलेलं आहे ते बुवा गातायत. असू द्या. हा संतवाणी सांगते जीवन बुवा की हरामाच्या पैशाने आयुष्याचा संसार कधीच करू नको रे. आता कुठे सुरुवात झाले तुझे जीवन बुवा, उगीच पापाचा घडा भरू नको रे. की आयुष्यात तुझ्या वाटोला होईल जीवन बुवा, असा मार्ग तू कधीच धरू नको रे. की आयुष्यात तुझ्या वाटोळा होईल जीवन बुवा, असा मार्ग तू कधीच धरू नको रे. आणि मर्दाची बाजू तुझी रे मूर्खा. अरे हे जड्याचं सॉंग घेऊन या रानात उभा हरू नको रे. आयुर बाबा महाडिक आर्या गुजर दापोली कोपर रहिवासी यांच्याकडून खास 201 रुपयाला पारितोषिक आवाजासाठी आलेला आहे. आवाज ईश्वराने दिलेली देणगी आहे. आपण त्याचं कौतुक करतात. हे त्याच ईश्वराने दिलेला आशीर्वाद आहे. म्हणून जीवन बुवा की गारवाला गुळाची चव ही कधीच कळणार नाही. आणि माझ्या गाण्याची तोड तुम्हाला या झिमण्याकडून कधीच मिळणार नाही. अहो 17 घर फिरणारा हा बोका, की 17 घर फिरणारा हा बोका त्या एकाच घरात कधी शिरणार नाही. आणि दुसऱ्या बारीत ठासल्याशिवाय या बुवाची अहो याची आज काही जिरणार नाही. या ठिकाणी थोडक्यात कार्यक्रम सादर करत आहे. होऊ दे तुझं आणि माझं लगीन नंतर तुझं मी बघीन. शास्त्राला धरून अनुसरून विषय आहे बुवा. शक्तीवाला हे आदिमायाची बाजू आहे आणि बुवा कोणी आदिमाया कशी श्रेष्ठ करता लक्षात असू द्या. असं करून हमला हा लई बघा दमला. या ठिकाणी सन्माननीय आपले कोकण ग्रुप कोपरगाव यांच्याकडून 1001 रुपयाला पारितोषिक खास करून गायकीसाठी आले. मी टाळ्या वाजून या ठिकाणी साहेबांचा आणि संपूर्ण ग्रुपला मानाचा मुजरा करत आहे. त्याचप्रमाणे आपले संदीपदा गोडांबे ज्यांच्यामुळे आज आम्ही दोन्ही कलाकार आपल्यापर्यंत आलो, त्यांनी आमची साहेबांना ओळख करून दिली. असे आमचे संदीपदा यांच्याकडून देखील 501 रुपयाला पारितोषिक आले. मी नाचवल्यानंतर ऋणी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि म्हणून असं करून हमला
हा लई बघा दमला तो न घटकाच रमला शेवटी काही न उरला अरे आटी ताटीच्या सामन्यामध्ये जीवन बुवा माझं बाबा असं माझं बाबा तसं म्हणून काय म्हणतोय अरे आटी ताटीच्या सामन्यामध्ये अरे तू माझ्याशी लढणार काय अरे सिंगल मारीच्या पण लायकी करायचं बुवा तू हा अरे आटी ताटीच्या सामन्यामध्ये तू माझ्याशी लढणार काय तू माझ्याशी लढणार काय मला हरवाया भैताडा तुलाच काय मला हरवाया भैताडा तुलाच काय तुझ्या बापाला जमणार काय मला हरवाया भैताडा तुलाच काय तुझ्या बापाला जमणार काय अरे रायगड ठाणे जिल्ह्यात चालते मथुरची लय हवा अरे आमचा भाई करतोय दावान बिंदास लाखाचं बक्षीस लावा म्हणून काय म्हणतो जीवन बुवा अरे अटी तटीच्या सामन्यात तुझा करीन मी खुळखुळा आता खुळखुळा करीन जीवन बुवा जत्रे पण गावला ना कधी हा माझ्याशी काय लढतो अरे अटी तटीच्या सामन्यात तुझा करीन मी खुळखुळा वाजे बुवा मी शक्तीवाला वाजे बुवा मी शक्तीवाला तुझ्या पुढं झुकेगा नाही रस्ताला वाजे बुवा मी शक्तीवाला तुझ्या पुढं झुकेगा नाही रस्ताला
हैराण झाला वाजे बुवा मी शकते वाला वाजे बुवा मी शकते वाला तुझ्या पुढे झुकेगा नाही रसाला अरे आतीच्या सामन्यात तुझा तरी मी खुळखुळा आतीच्या सामन्यात तुझा तरी मी खुळखुळा वाजे बुवा मी शकते वाला तुझ्या पुढे झुकेगा नाही रसाला या ठिकाणी आपल्या देवीच्या भक्तांनी सांगितलेलं या ठिकाणी की एखादं गाव देवांना बुवा टायटल झालं पाहिजे. वेळ फार कमी आहे परंतु रसिकांची फरमाईश हेच कलाकारांचं खरं कर्तव्य म्हणून या ठिकाणी काय म्हणत आहे बुवा गीत कसं असावं आपण जेव्हा एखादं गीत गातो समोरच्या हृदयाचं भिडलं पाहिजे म्हणून या ठिकाणी काय म्हणत आहे बघा. सांज सकाळी इथे बसलेला प्रत्येक भक्तगण या गावदेवी आईला काय म्हणत आहे अग सांज सकाळी मी वेळोवेळी घेतो मुखी तुझे नाव ग याई हे गावदेवी अग सांज सकाळी मी वेळोवेळी घेतो मुखी तुझे नाव ग म्हाळसाई देवी तू सुखात ठेवी याई अग म्हाळसाई देवी तू सुखात ठेवी माझा हे कोपर गाव ग. आवडला असेल तर फक्त टाळ्या वाजवून या ठिकाणी आशीर्वाद द्या म्हणून काय म्हणतोय अग म्हाळसाई देवी तू सुखात ठेवी माझा हे कोपर गाव ग. सकाळी मी वेळोवेळी घेतो मुखी तुझे नाव ग म्हाळसाई देवी तू सुखात ठेवी म्हाळसाई देवी तू सुखात ठेवी माझा हे कोपर गाव ग म्हाळसाई देवी तू सुखात ठेवी माझा हे कोपर गाव ग. दादांचा ग्रुप देखील मगाशी आला होता आणि त्यांनी फरमाईश केली आहे या ठिकाणी पांचाळ बंधू यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. माझा कोकण जगात भारी 2 ओळी गायला सांगितलेल्या आहेत त्यांचा मी या ठिकाणी मनोरंजन पूर्ण करत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझा कोकण जगात भारी या गाण्याला
1 मिलियन व्ह्यू पूर्ण झाले, त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी ऋणी आहे. आणि म्हणून स्वर्गहूनही नगरी न्यारी. मला अभिमान आहे की या परिसरात जास्तीत जास्त नागरिक आईचे भक्त हे माझ्या कोकणातले आहेत. म्हणून या ठिकाणी काय म्हणत आहे संदीपाला, स्वर्गहूनही नगरी न्यारी, आमची माती आम्हास प्यारी. स्वर्गहूनही नगरी न्यारी, आमची माती आम्हास प्यारी. जाशील विसरून दुनिया सारी, माझं कोकण जगात भारी. जाशील विसरून दुनिया सारी, माझं कोकण जगात भारी. स्वर्गहूनही नगरी न्यारी, आमची माती आम्हास प्यारी. स्वर्गहूनही नगरी न्यारी, आमची माती आम्हास प्यारी. जाशील विसरून दुनिया सारी, माझं कोकण जगात भारी. चला पुन्हा एकदा गावदेवी मित्रमंडळ कोपरगाव सन्माननीय आधारस्तंभ आदरणीय म्हात्रे साहेब आणि संपूर्ण या आपल्या कार्यकर्ते मंडळाचे देखील मी खूप खूप आभार व्यक्त करतो की शक्तितुरा 2024 या वर्षाचा माझा पहिलाच प्रयोग आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी हा प्रयोग मी संपन्न करत आहे. एखादं गाणं गात असताना चुकभूल झाली असेल ती पदरात घ्यावी आणि आम्हा सर्व कलाकारांना आपण आशीर्वाद द्यावे. बुवांना मी दुसऱ्या माणसासाठी शुभेच्छा देतो. त्यांना घाई गडबडीत गावी जायचं आहे, त्यांना गाडी पकडायची आहे, घाई करू नका. पुन्हा एकदा गावदेवी चरणी मी प्रार्थना करतो की जीवन बुवा तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे, तुमचा सुंदर असा आवाज कायम राहू दे आणि थोडीशी बुवा कमी होऊ दे. आणि म्हणून या ठिकाणी दिवसासाठी शुभेच्छा देतो. बोला बोल श्री गणपती गजानन की जय. धन्यवाद. बंद